सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने साकारलेली पुणे पिंपरी चिंचवड शहराच्या सार्वजनिक प्रवासी सुविधांची जीवन वाहिनी पुणे पिंपरी चिंचवड मेट्रोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। दिनांक 1 मार्च ते 31 मार्च 2026 या महिनाभराच्या कालावधीमध्ये तब्बल 57,59,221 प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे। वाहतुकीचा पर्यावरणपूरक, स्मार्ट व जलद पर्याय निवडल्यामुळे सर्व प्रवाशांचे पुणे मेट्रोकडून आभार, असे प्रतिपादन आमदार महेश लाटगे यांनी केले। राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आणि जलद प्रतिसादासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय नव्याने 5 पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे। यामुळे एकूण पोलीस ठाण्यांची संख्या 23 वरून आता 28 होणार आहे। ही माहिती आमदार महेश लाटगे यांनी त्यांच्या पोस्टद्वारे दिली। मोशी परिसरात घडलेली अत्यंत संतापजनक व मन हेलावून टाकणारी घटना सर्वांनाच हादरून सोडणारी आहे। अवघ्या 7 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर झालेला अमानुष लैंगिक अत्याचार हा केवळ एक गुन्हा नसून माणुसकीला कळीमा भासणारा आणि आपल्या समाज व्यवस्थेला प्रश्न विचारणारा आहे। अशा विकृत प्रवृत्तीचा नराधमांना समाजात कोणतीही जागा नाही। या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आमदार महेश लाटगे यांनी पीडितेला तात्काळ व योग्य न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली। पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित केलेल्या जनता दरबारात नेहमीच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात। पाणी, रस्ते, वीज, प्रशासनिक अडचणी तसेच वैयक्तिक समस्या सर्व प्रश्न नागरिक प्रत्यक्ष येऊन मांडतात। प्रत्येक नागरिकाचे म्हणणे आमदार महेश लाटगे शांतपणे ऐकतात आणि संबंधित विभागांशी तातडीने समन्वय साधून सोडवण्याचा प्रयत्न करतात। हा जनता दरबार म्हणजे जनतेच्या हक्काचे व्यासपीठ आहे। भारतीय जनता पार्टी हा केवळ सत्तेसाठी चालणारा पक्ष नसून तो विचारांवर अधिष्ठित असलेला पक्ष आहे। कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण आणि पक्ष संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान ही एक महत्त्वाची शिदोरी आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर मंडळाचे विविध पदाधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती आमदार महेश लाटगे यांनी त्यांच्या पोस्टद्वारे दिली। भारतीय लोकशाहीच्या बळकटीसाठी राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत कार्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त जनसंपर्क कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीचा ध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात आला। पक्षाच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा क्षण अत्यंत प्रेरणादायी ठरला, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी त्यांच्या पोस्टद्वारे दिली। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे घडलेली ही भीषण दुर्घटना अत्यंत वेदनादायी व मनसुन्न करणारी आहे। रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून 6 निष्पाप शालेय विद्यार्थ्यांसह 9 जणांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या दुःखद प्रसंगात प्राण गमावलेल्या सर्व दिवंगतांना आमदार अण्णा बनसोडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सुलभ तंत्रज्ञानाधारित उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन माध्यमाला मोठी पसंती मिळत असल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी यावेळी दिली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुळा नदीवरील सांगवी बोपोडी पुलावरील विद्युत रोषणाई व सुशोभीकरण या कामाचे लोकार्पण तसेच पुलाचे सरकार शितोळे सेतू अशा नामकरणाचा समारंभ सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सांगवी येथे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मोशी येथील गट क्रमांक 230 मध्ये अम्युनिटी स्पेस मध्ये मैदान विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता आमदार महेश लाटगे यांच्या हस्ते संपन्न झाला, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे। या होत्या आजच्या पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।